मारहाण, चमकोगिरी आणि वन्य प्राण्याची शिकार यासाठी कुप्रसिद्ध असलेला बीडमधला खोक्या उर्फ सतीश भोसलेला अद्यापही अटक झालेली नाही। भाजप आमदार सुरेश धस यांचा चेला सांगून मिरवणाऱ्या खोक्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आणि याच खोक्याच्या अटकेसाठी आंदोलन उभं राहिलंय। या आंदोलनामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही उतरले। आता या खोक्याला अटक कधी असा सवाल विचारला जातोय। लोकांना मारहाण करणारा, हरणांची शिकार करणारा खोक्या उर्फ सतीश भोसले, याच सतीश भोसलेला अटक व्हावी यासाठी आज बीडच्या शिरूर कासारमध्ये नागरिकांनी आंदोलन केलं। या आंदोलनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही सहभाग घेतला। 200 हरणं मारली जात असताना वन विभागाचा इथला जो कोण पीआय असेल, कोण अधिकारी असेल इथल्या तालुक्याचा, त्याला पहिल्यांदा सस्पेंड केलं पाहिजे आणि त्याच्यावरती आरोप केले, त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। त्याशिवाय या 200 हरणांचा छडा लागणार नाही, त्याची चौकशी होणार नाही। पोलीस प्रशासन, वन विभाग, बघा इथल्या माणसांनी मला सांगितलं हरिण मारलं की हरणाचा एक डब्बा तयार करून या विभागाचे, या मतदारसंघाचे आमदार सुरेश धसांच्या घरी हा डब्बा जातो, असं इथल्या माणसांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं मी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवतोय। खोक्या उर्फ सतीश भोसले भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता, याचाच उल्लेख करत लक्ष्मण हाकेंनी सुरेश धसांनाही टार्गेट केलं। त्यामुळे वाल्मिक कराडवरून रान उठवणारे सुरेश धस पुन्हा एकदा रडारवर आले। याच आरोपांवर मंत्री गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते ऐका। कोण कुणाचा कार्यकर्ता आहे, कुणाचा नाही, हा विषय वेगळा आहे। जर ज्यांनी चूक केली असेल, गुन्हा केला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी होईल, त्यातून कोणालाही सोडलं जाणार नाही। दुसरीकडे सतीश भोसलेने ज्यांना मारहाण केली त्या महेश ढाकणेंनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे। मागणी आमची एवढीच आहे आजच्या मोर्चात की त्याच्यावरती कारवाई होऊ नये, त्याला अटक झालेली नाही आहे, तर ही प्रशासनाने त्याला लवकर अटक करावी। आणि काल जी त्याच्या घरी सामुग्री काही सापडली, त्याच्या इथं जी काल हरणाचं मांस सापडले आणि याच्या घरी आणखीन बरंच काही सामान हे निघू शकतं, ही मला त्याची पूर्णपणे खात्री आहे। त्यामुळं याची एसआयटी चौकशी व्हायलाच पाहिजे, ही मी प्रशासनाला विनंती करीन। काल याच सतीश भोसलेच्या घरी पोलीस आणि वन विभागाने धाड टाकली। माणसांच्या बाबतीत अमानुषपणे वागणारा खोक्या प्राण्यांच्या बाबतीतही क्रूर निघालाय। पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये सतीश भोसलेच्या घरी शिकारीचं घबाड सापडलंय। यामध्ये धारदार शस्त्र, मोर आणि हरणाच्या शिकारीचं जाळं, वाघूर आणि बरंच काही आढळलंय। याशिवाय वन्यजीवांचं मांसही त्याच्या घरातून जप्त करण्यात आलंय। वाल्मिक कराड आणि त्याची टोळी जेलमध्ये आहे, पण त्याच्या कारनाम्यांनी संपूर्ण बीडची बदनामी झाली आहे। आता त्याच बीडमध्ये बोकाळलेल्या खोक्याला लवकरात लवकर गजाआड करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।